घरात सासूसून यांची चालत असलेली लगबग, बाहेर जाण्यासाठी सुरू असलेली तयारी पांडुरंगराव बारकाईने कौतुकाने पाहत होते. विशेषतः वयाची 60 पार केलेल्या पत्नीची नटण्याची मुरडण्याची हौस पाहून ते मनोमन रोमांचित होत होते. लग्न झाल्यापासून बायकोची ती हौस जशास तसे होती. बाहेर जायचे प्रसंग कमी येत असले तरीही जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ती स्वतःची पुरेपूर हौस भागवून घेत. जेव्हा जेव्हा ती तशी सजून धजून तयार होऊन पांडुरंग यांच्यासमोर येई तेव्हा ते भान हरपून डोळ्यांची पापणी न लवकता तिच्याकडे बघत राहत. अहो, मी आणि प्रियांका थोडे बाहेर जाऊन येतो. थोडं म्हणजे? पांडुरंगरावांना पूर्ण बोलू न देता पत्नी म्हणाली. काळजी करू नका, जेवायच्या वेळेला आम्ही परत येऊ. अगं पण माहिती आहे तुमचा पण बिन 4च्या ठोक्याला तुम्हाला चहा पाहिजे. तुम्हाला चहा पाजून जावे लागेल, नाही तर 2-2 मिनिटांनी फोन कराल. कधी येणार? किती वेळ लागणार? अगं आता तर 3 वाजत आहेत. इतक्या लवकर चहा म्हणजे? पुन्हा चहा 4 वाजता. चहासाठी जेव कासावीस होईल ग. ठीक आहे, मग असे करूया, आताचा चहा रद्द. म्हणजे? असं करू नकोस ग. तू येईपर्यंत एक वेळेस पाणी नसले तरीही चालेल, पण माहिती आहे. मग असे करा, 4 वाजता कोपऱ्यापर्यंत जाऊन चहा पिऊन या. दिवसातून एकदा तरी जातास की तिथे. नको नको, तो काय चहा असतो? त्यापेक्षा 4 ऐवजी 3 वाजता पेलेला बरा. असं म्हणत बायको खोलीच्या बाहेर गेलेली पाहून दोन्ही हाताच्या मुठी आवळून हात उंचावून ओरडले. वा रे वा, नशीब जोरावर आहे. 4 वाजता बायकोने केलेला चहा आणि 5 वाजता पुन्हा कोपऱ्यावरचा चहा. हाईट रे पांड्या, मज्जा. काही क्षणानंतर चहा घेऊन आलेली पत्नी म्हणाली, घ्या आणि आम्ही येईपर्यंत शांत बसायचे. काही गडबड करायची नाही. मला काय तू छोटं बाळ समजते का ग? सारख्या सूचना करत राहतेस. ते बाळ नाही, पण एखादे बाळ तरी चांगले वागेल. घरी कुणी नाही किंवा घरात सारे झोपलेत असे पाहून फ्रीजमध्ये काय आहे, कपाटात काय आहे हे पाहणे. एखाद्या दिवशी घरात काही चांगला पदार्थ केलेला पाहून इकडे तिकडे बघत हळूच त्या पदार्थावर ताव मारायचा. आज निक्षून सांगते, आज जर तुम्ही असं काही खाल्लं किंवा फ्रीजमधील काही प्याले तर पुढच्या वेळी मी बाहेर जाईन तेव्हा तुम्हाला की नाही. म्हणजे काय करशील? बाहेर जाताना केअरटेकरमध्ये ठेवून जात जाईल. आता हे काय भलतंच डे केअर? हे काय नवीन सॉंग आहे? सॉंग नाही तर तुमच्यासारख्या इबलीस म्हाताऱ्यांची सोय आहे. सरळ सरळ वृद्धाश्रम म्हणजे? नाही नाही, वृद्धाश्रम हा बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी असतो. डे केअर म्हणजे संभाळ दिवस, काही तास किंवा एका दिवसाचा कालावधी असतो. वहा जाओ, खाओ पिओ ऐश करो असे असते तिथे बाबा. तिथे येत पांडुरंग यांची सून प्रियांका म्हणाली, असे असेल तर मग आता सून ना. अहो उतावळे मावशे, थोडं सबुरीने घ्या. खाओ पिओ म्हटलं की झाले तयार. पुन्हा सांगते, शांत बसा, पुस्तक वाचा, TV पहा. पण खाय 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 करायला मी खादळ खाऊ नाही म्हटलं. एक कर ना, वृद्धाश्रम नको वाटत असेल तर केअर सेंटरमध्ये कायमचं सोड. नको, तुम्हाला काय धाड भरली? चांगले धडधाकट आहात की. केअर सेंटरमध्ये सोडलं तर तिथल्या रुग्णांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या तब्येती तुम्ही बिघडवाल. येतो आम्ही, दार लावून घ्या. असं म्हणत पत्नी आणि पाठोपाठ प्रियांका दोघी निघून गेल्यावर पांडुरंगांनी दार लावले आणि लहान मुलाप्रमाणे दोन्ही हात उंचावून आनंदाने ओरडले, हैशा रे हैशा. आता चहा घेतलाय, थोड्या वेळाने जिभेचे चोचले पुरवूया. अत्यंत आनंदाने पांडुरंग सोप्यावर बसले. हातातील भ्रमणध्वनी चालू करून TV लावला. आवडती गाणी पाहत बसले. भ्रमणध्वनीवरील संदेश व्हिडिओ पाहत असताना एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले. बातमी वाचत असताना त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. शीर्षकच मुळात आकर्षक होतं, म्हाताऱ्यांचे माहेर. म्हणजे तुम्हाला स्वतःचा वेळ द्यायचा असेल, आरामाची आवश्यकता वाटत असेल, खरेदीला जायचे असेल, एक दिवस मित्र मैत्रिणींसोबत मस्त हुंदडायचे असेल, कोणत्या कार्यक्रमाला जायचे असेल किंवा ज्येष्ठांच्या कडकडीपासून काही क्षणाची मुक्तता हवी असेल किंवा म्हाताऱ्या माणसाला
घरी एकट्याला सोडून जायला भीती वाटत असेल तर काळजी करू नका. आम्ही जसे बालकांसाठी डे केअर वाचतात त्याप्रमाणे म्हाताऱ्यांचे माहेर सुरू केले आहे. आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीला बिनधास्तपणे इथे आपल्याकडे माहेरी सोडा आणि त्यांची कोणतीही काळजी न करता आम्ही मोकळेपणाने हवं तिथं जाऊन या. ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येईल तेव्हा तीही काळजी नको. शिवाय या काळात त्यांची खाण्यापिण्याची काळजी घेऊन व्यवस्थित निगा घेतली जाईल. संदेश वाचून पांडुरंग यांनी तो संदेश जतन केला आणि पुटपुटले. अच्छा, असे आहे का? हा संदेश वाचून बायकोबाई एवढी धमकी देत आहेत काय? ठीक आहे, एखाद्या वेळी जाऊन पाहायला काही हरकत आहे नाही. शिवाय खाणेपिणे आहे म्हणतात तर मग चंगळच आहे की. घेऊया एक अनुभव. असे म्हणत असताना पांडुरंगांना अचानक काहीतरी आठवले आणि ते पुन्हा आनंदाने पुटपुटले. चला, बऱ्याच दिवसांनी घरी एकटाच आहे तर स्वातंत्र्य साजरे करूया. ते घाईघाईने स्वयंपाकघरात पोहोचले. त्यांनी ओट्यावर ठेवलेली भांडी उघडून पाहिली, परंतु त्यांना इच्छित पदार्थ सापडला नाही. अरे, दुपारच्या जेवणात असलेली बासुंदी संपली की काय? केली तर बरीच होती. अरे हो, आठवले. माझे डोके आजकाल चालत नाही. बासुंदी फ्रीजमध्ये ठेवली असणार. तिथे आईस्क्रीम, कुल्फी असे बरेच काही असणार. मनातल्या मनात असे म्हणत पांडुरंगांनी फ्रीज उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याला कुलूप लावलेले समजताच त्यांचा पारा चढला. काय पण बायको आहे, तोंडचा घास हिरावून घेते. हे सारे खाऊन काय मी मरणार आहे? अरे, आता जाताना मला चांगले धडधाकट आहात असे म्हणाली. मी अशी बेईमानी नाही, हे सहन करायचे नाही. चांगला खडसावणार आहे मी. करून काय करील? तर पुन्हा बाहेर जाताना मला तिथे माहेरी सोडीन. सोडले तर सोडले. तितक्यात त्यांना आठवले की मागे एकदा त्यांची मुलगी, जावई आणि 4 वर्षाची नात सायली आली असताना सायली एखाद्या मोराप्रमाणे घरभर थुई नाचून गोंधळ घालू लागली. 1-2 वेळा तिने फ्रीजही उघडला. ते पाहून प्रियांकाने फ्रीजला कुलूप लावले आणि किल्ली हरवली असे सांगून ती लपवून ठेवली होती. परंतु नंतर रंगलेल्या दिलखुलास गप्पांच्या ओघात किल्ली कुठे ठेवली हे ती विसरून गेले. 4 वाजत असताना चहाची वेळ झाली, परंतु किल्ली सापडत नाही हे पाहून पांडुरंगांनी चमच्याने ते कुलूप काढले. ते आठवताच पांडुरंग आनंदाने पुन्हा फ्रीजजवळ एक चमचा घेऊन गेले आणि काही क्षणात फ्रीज उघडले. बायकोबाई, हम भी कुछ कम नहीं, तुम शेर हो तो हम 1.5 शेर है, असे हलक्या आवाजात म्हणत त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेल्या एक पदार्थाचे भांडे बाहेर काढले. बासुंदी दुपारीच खाल्ली तेव्हा आईस्क्रीम खाऊया या विचाराने त्यांनी आईस्क्रीमच्या डब्यातून चांगले वाटीभर आईस्क्रीम बाहेर काढले. बासुंदी आत ठेवावी या हेतूने पातेलं उचलत असताना घरात असलेला नीरव शांततेचा भंग करणारा आवाज आला. वास्तविक तो आवाज फ्रीज बराच वेळ उघडा राहिल्यामुळे सावध करणारी घंटी होती. पण पांडुरंग अचानक आलेल्या आवाजाने एवढे घाबरले की हातात घेतलेल्या पातेल्यातील सारी बासुंदी स्वयंपाकघरात सर्वत्र पसरली. दुसऱ्या क्षणी स्वयंपाकघर गरगरते की काय या अवस्थेत पांडुरंग कपाळावर हात लावून खाली बसले. बायको घरी आल्यावर काय होईल हे त्यांच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होते. काही क्षण जाताच आलिया भोगासी असावे सादर केली गुन्ह्याची शिक्षा भोगाया तयार या अवस्थेत त्यांनी स्वच्छता अभियान सुरू केले. परंतु ते कार्य त्यांना नीट जमत नव्हते, पण करणे तर भाग होते. त्यांनी नेटाने स्वच्छता करायला सुरुवात केली. बराच वेळ अथक परिश्रमाने त्यांनी सारे स्वच्छ केले, पण कितीही घास घासले तरीही मलईचा चिकटपणा जात नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी पुन्हा पाणी टाकून पुसून काढले आणि आईस्क्रीम खावे म्हणून ती वाटी घेतली, पण पाहतात तर काय, बासुंदी प्रकरणात आईस्क्रीमचे पाणी झाले होते. परंतु सोप्यावर बसून त्यांनी ते पाणी पिऊन टाकले आणि ती वाटी घासून स्वच्छ करून ठेवावी म्हणून ते पुन्हा स्वयंपाकघरात गेले की ओल्यानी चिकट फरशीवर त्यांचा पाय घसरला. पडता स्वतःला सावरल्यामुळे पांडुरंग मोठ्या अपघातून सावरले.
कशी तरी वाटी स्वच्छ करून ते परत सोफ्यावर येऊन बसले. भ्रमणध्वनीकडे पाहत नव्हते. टी व्ही लावायची इच्छा होत नव्हती. अशा अवस्थेत ते बसून राहिले. किती वेळ गेला ते कळले नाही. परंतु दारावरची घंटी वाजली आणि ते भानावर आले. दार उघडून ते खाली मान घालून परत मागे फिरले. तसे सासू सुनेने एकमेकींकडे पाहिले आणि साशंक नजरेने दोघे हात येईपर्यंत पांडुरंग उतरल्या चेहऱ्याने सोफ्यावर बसले होते ते पाहून राधाबाईंच्या मनात चर्र झालं. त्यांनी काळजीने विचारलं, काय झालं हो? काही दुखतंय का? पांडुरंगाने नकारात्मक मान हलवल्याचे पाहून प्रियांकाने विचारले, बाबा सांगा ना काय झाले? आम्ही जाताना तर एकदम छान होतात. आणि तोवर साशंकतेने स्वयंपाकघरात गेलेल्या राधाबाई ओरडल्या, असा पराक्रम केलाय म्हणून मूग गिळून बसलात ना? काय झाले आई? असे विचारत प्रियांकाही स्वयंपाकघरात लगबगीने जात असताना पांडुरंगाप्रमाणे तिचाही पाय घसरला. पण तीही सावरल्याचे पाहून तिच्या सासूने गॅसच्या ओट्याकडे इशारा केला. तिथे सर्वत्र उडालेली परंतु पांडुरंगांना न दिसलेली बासुंदी पाहताच प्रियांकाच्या लक्षात सारा प्रकार आला. पुढे आणखीन महाभारत घडू नये म्हणून प्रियांका हलकेच म्हणाली, आई जाऊ द्या, त्यांचा चेहरा चूक झाल्याचे सांगत आहे. होते कधी कधी असे, उगीच बाबांना बोलू नका. दोघेही काही घडले नाही. अशा अवस्थेत बाहेर आल्या. पांडुरंगांचा चेहरा पाहताच राधाबाईंना हसू आवरलं नाही आणि त्या हसत सुटल्या. ते पाहून प्रियांकाला हे हसू आवरणे कठीण गेले आणि ती हसायला लागली. त्या दोघींकडे आधी आश्चर्याने पाहणारे पांडुरंगही नंतर त्या हास्यस्फोटात सामील झाले. काय हे साहेब, या वयात हा असा उन्हाळपणा शोभतो का? अहो, त्या सांडलेल्या बासुंदीवरून आता प्रियांकाचा पाय घसरला होता. माझाही घसरला होता, पण थोडक्यात बचावलो. प्रियांका, तुला लागली तर नाही ना? नाही बाबा, चला आता सर्वांसाठी मस्त कॉफी करते. तुमचे चिरंजीव पोहोचतील इतक्यात. असे म्हणत प्रियांका आत गेली आणि दारावरची घंटी वाजली. पांडुरंगांनी दार उघडले. दारात त्यांचा मुलगा सोहम उभा होता. तो आत आला. हातपाय धुवून परत आला. प्रियांकाने सर्वांना कॉफी दिली. कॉफी घेताना प्रियांकाने हसत हसत बाबांचा पराक्रम सांगताच सोहमला हसू आवरले नाही. 8 दिवसानंतरची गोष्ट. प्रियांकाच्या बहिणीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. तिथे प्रियांकाने तिच्या सासूला जाणे आवश्यक होते. सोहम कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला होता. बायकांच्या कार्यक्रमात जाणे पांडुरंगांना आवडत नव्हते म्हणून त्यांनी जायला नकार दिला. प्रियांका, मला यायलाच हवे का? यांना एकट्याला घरी ठेवायला नको? आई, अहो तुम्हाला आग्रहाने बोलावले आहे, कारण डोहाळे जेवणाची गाणी तुमच्याशिवाय कोणाला येत नाहीत. ही गाणी म्हणणार. चांगले आहे. त्यांना सांग की स्वयंपाक जास्त करू नका, कारण हिचा आवाज ऐकून सारा हॉल रिकामा होईल. पांडुरंगराव म्हणाले आणि सर्वांचे गडगडाटी हास्य एकमेकात मिसळून गेले. तितक्यात प्रियांका अचानक म्हणाली, आई, आयडिया. आपण बाबांना माहेर घरी ठेवले तर? अरे छानच की. मी तर ती व्यवस्था विसरूनच गेले होते. काय म्हणता साहेबराव, तिथे तरी राहाल ना नीट? राहीन की. या 4 भिंतीपासून आणि तुझ्या करड्या शिस्तीपासून निवांत राहता येईल. पांडुरंगराव हसत म्हणाले आणि पुन्हा तिथे हास्याचा मळा फुलला. प्रियांका, आपल्याला किती वेळ लागेल तिकडे? आई, घरी येण्यासाठी सायंकाळ होईल. आपण उद्या सकाळी 9 वाजता निघून बाबांना तिथे सोडून रात्री येताना बाबांना घेऊन 8 पर्यंत घरी येऊ. मी थोड्या वेळाने म्हाताऱ्यांचे माहेर घरी फोन करून सारी चौकशी करते आणि मग ठरवू. काही नको आता ठरवायचे. आपल्याला तिथे कार्यक्रमाचा निवांत मनमुराद आनंद लुटता येईल. शिवाय एकदा पाहू तर खरे कसे आहे तिथले वातावरण. का हो, 8-10 तास राहाल ना तिथे? राहील की. खरे, पण त्यांचा आवाज बरेच काही सांगत होता. दुपारी प्रियांकाने फोन लावून व्यवस्थित सखोल चौकशी केली. त्यांच्या आवश्यक त्या सूचना लिहून ठेवल्या. नंतर सासूच्या मदतीने पांडुरंगरावची बॅग तयार करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता प्रियांकाने कार काढली. सारेजण म्हाताऱ्यांचे माहेर घराकडे निघाले. पण बाहेर पडतानाच नेहमी हसतमुख आनंदी असणारे पांडुरंगराव बरेच उदास बेचैन दिसत असल्याचे दोघींनाही जाणवत होते. पहिल्यांदा शाळेत जाणारं मूल जसं रडत नाही, पण त्याचा चेहरा मात्र रडवलेला होतो, तसेच काहीसे पांडुरंगरावचे झाले होते. काही क्षणात कार इच्छितस्थळी पोहोचली. तो एक टुमदार बंगला होता. सभोवताली आकर्षक बाग तयार केली होती. बागेत अनेक ज्येष्ठ म्हातारे फिरत होते, गप्पा मारत होते.
पांडुरंगराव आणि त्या दोघी कार्यालयात पोचल्या. कागदपत्र देताच लगोलग कागदपत्राची तपासणी झाली आणि व्यवस्थापिका म्हणाली, पांडुरंगराव, सुस्वागतम. हे परिचय पत्र गळ्यात घाला आणि हे कार्ड तुम्ही जवळ ठेवा. सायंकाळी पांडुरंगराव यांना न्यायला याल तेव्हा हे कार्ड नसेल तर पांडुरंगराव यांना आम्ही कुणाच्याही सुपूर्द करणार नाही. बाईसाहेब, मी हे काही कुकुलबाळ नाही. मला न्यायला जो कोणी येईल त्याला मी ओळखेलच ना. शिवाय मी सायंकाळी एकटाही जाऊ शकतो. नाही पांडुरंगराव, नाही, असे होणार नाही. तुम्हाला एकट्याला आम्ही मुळीच सोडणार नाही. रस्त्याने जाताना दुर्दैवाने काही विपरीत घटना घडली तर? आता दुसरी बाजू. कसं हाय, ह्या वयात विस्मरण, स्मृतिभ्रम अशा घटना होतात. अशा स्थितीत कुणी नको त्या व्यक्तीसोबत गेले तर? बरोबर आहे तुमचे. बाबा, आम्ही आल्याशिवाय कुणासोबत किंवा एकटे जाऊ नका, येतो आम्ही, असे म्हणत प्रियांका सासूसोबत निघाली. या पांडुरंगराव, या. तुम्हाला आराम करायचा असेल तर हॉलमध्ये करू शकता किंवा बागेत फिरू शकता. का? मला स्वतंत्र खोली, टीव्ही असलेली नाही? असं काही स्वतंत्र मिळणार नाही या, असं म्हणत व्यवस्थापिकेने पांडुरंगरावची बॅग शिपायाला घ्यायला सांगितली. एका मोठ्या हॉलमध्ये ते पोहोचले. तिथे अगोदरच 8-10 व्यक्ती पहुडलेल्या होत्या. एका पलंगावर पांडुरंगरावची बॅग ठेवून शिपाई निघून गेला. व्यवस्थापिका पुन्हा सूचना देत निघून गेल्यावर पांडुरंगराव 2 क्षण उपस्थितांचे निरीक्षण करून खिडकीजवळ उभे राहिले. तिथलं दृश्य पाहून ते मनात म्हणाले, वाह, परिसर तर आकर्षक, मनमोहक दिसत आहेत. तितक्या त्यांचे लक्ष एका महिलेने वेधले. तिच्या हालचाली, शरीराला देत असलेले झटके, मानेचे हेलकावे, डोळ्यांचे उघडझाप, ते सारे पांडुरंगराव यांना ओळखीचे वाटले. तितक्यात वीज चमकावी तसं ते म्हणाले, अरे, ही तर रेश्मा दिसते. कॉलेजमध्ये सोबत होती. पण तीच असेल का? कारण कितीतरी वर्षांनी ती दिसते. चला बागेत जाऊन बघूया. पांडुरंग लगबगीने बागेत पोहोचले. त्या महिलांपासून काही अंतरावर पुरुषही बसले होते. पांडुरंगराव बायकांकडे बघत, विशेषतः रेश्माचे निरीक्षण करत पुरुषांकडे निघाले तशी त्यांची खात्री पटली की ही इतर रेश्माच आहे. ते तिच्यापासून काही पावलं दूर जातात न जाता तोच किंचाळल्यागत एक आवाज आला, कोण? तू पांड्या? आय मीन तुम्ही पांडुरंग ना? रेश्मा, ओळखले मला? मी तुला खिडकीतून पाहिले आणि ओळखले म्हणून इथे आलो. पण तू इथं कशी? तू तिथे, मी म्हणजे जसा तू तसेच मी इथे. मुलाला आणि सुनेला दिवसभर कुठेतरी बीचवर भटकायला जायचं आहे. अरे, मी तशी ठणठणीत आहे, बघ ना, बॉडी कशी फिट अँड स्वीट आहे. हो ना, पण त्यांना वाटते त्यांच्या अपरोक्ष मला काही झाले, झटका बिटका आला आणि डुकरे किंवा कुणी या वयात छेड काढली तर जन्मभर त्यांच्या विशेषतः सुनेच्या नावाने लोक शंक करतील. तू मात्र बदलायची नाहीस. भटकणे काय, छेड काय, फिट काय, शंख काय? अरे, मी जन्मभर वेळोवेळो असा शंख वाजवते ना, म्हणून तग धरून आहे आणि म्हणूनच यमदूतही आसपास फिरकत नाही. आणि तुझे मिस्टर? आकाशाकडे बघत रेश्मा म्हणाली, ते गेले. तुझी बायको? नाही, ती नाही गेली उडत, पण माझ्या मानगुटीवर बसली आहे कायमची. आज सुनेच्या माहेरी बायकांचा कार्यक्रम आहे. माझी पीडा नको म्हणून पीडित असल्याप्रमाणे इथे सोडले. खरे तर निघताना विचार केला, त्या दोघी मला सोडून गेल्या की इथे 100-50 रुपये देऊन सटकावे. मस्तपैकी त्या उन्हाळ दिवस सिनेमातील अशोक सराफप्रमाणे उन्हाळक्या कराव्यात. पण इथे कडक नियम पाहता इथे कुडाळक्या कराव्या लागतील या विचाराने हिरमुसला होऊन खिडकीजवळ आलो आणि एकदम शीत पाण्याची लहर यावी तसेच झाले. तू दिसलीस. अरे, तुला पाहताच मला हे खूप आनंद झाला. अरे, कडक नियम वगैरे काही नाही. 5-50 रुपये दिले की कुणी न्यायला येईपर्यंत मस्त बाहेर जाऊन मजा करता येते. मला महिन्यातून 2-3 वेळा इथे सोडतात. सुरुवातीला तू म्हणतोस तशा कुडाळक्या करत बसे, पण नंतर भ्रष्टाचाराला प्रसन्न करून घेतले आणि दिवसभर हॉटेलिंग, सिनेमा, खाणेपिणे करून बिंग फुटायच्या आत वेळेवर इथे परत येते. खरेच की? का उगाच फुशारक्या मारतेस? कॉलेजमध्ये मारत होती तशा? नाही रे, खरे सांगते. तुला पाहायचंय का? बाहेर चल, धमाल मस्ती करू. नको नको, माझी बायको महासंशय आहे. कदाचित वेळेपूर्वीच इथे येईल. मग भित्रा रे भित्रा, तुझा स्वभाव आहे तसाच आहे. कॉलेजमध्ये कुण्या मुलीची डाळ शिजू दिली म्हणजे? अरे, इतर मुली तर मुली, पण मीही तुझ्यावर, माय गॉड, हे तर मला कधीच समजले नाही.
आता तरी कुठे समजतंय? म्हणजे आजपर्यंत ते तुला समजलेच नाही. बरे, जेवणाची ऑर्डर द्यावी लागेल का? यांच्या नियमानुसार जे शिजेल ते खावे लागेल ना? नाही रे, नियमाला अपवाद. चल, तुला पाहिलं आणि कावळे काव काव करायला लागले, पण पुढच्या वेळी सोडणार नाही हा. अगदी बार बाहेर यायचं हा. रेश्मा हसत म्हणाली. तसे पांडुरंग हसतच तिच्या मागोमाग निघाले. रेश्माने पांडुरंग यांची आवड विचारली. तसे पांडुरंगराव म्हणाले, तुझी आवडती माझी निवड. चांगलं लबाड जोडतोस की. धसामाचा करण्यापेक्षा ड जोडलेले बरे, पांडुरंगराव म्हणाले. तसे रेश्मा खळखळून हसले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली आणि खट्याळ भाव पांडुरंगराव भान हरपून पाहत राहिले. कितीतरी वर्षांनी पांडुरंगराव आवडत्यास मनसोक्त जेवण केले, अगदी भरपेट. घरीही तसाच एक नंबर स्वयंपाक होत असे, पण जेवण मात्र बायकोच्या करड्या नजरेखाली तोलून मापून करावे लागे. नजर चुकून एखादा घास खाल्ला किंवा बायको झोपल्याचे पाहून थोडं काही खाल्लं आणि नंतर ढेकर आला, पित्त वाढले की बायकोचा कटाक्ष म्हणजे जणू कठोर शिक्षा. असे काही झाले नाही तरीही बायको आराम झाला की फ्रीज उघडून पाहायचे आणि त्या क्षणी त्याची चोरी पकडली जायची. जेवण झाल्यानंतर रेश्माने एक गोळी पांडुरंगराव यांना देत म्हणाली, लगेच एक गोळी गिळून टाक. ढेकर येणार नाही की ॲसिडिटी होणार नाही. कोणती गोळी आहे ह? नाव सांग, व्हॉट्सअप करते की. व्हॉट्सअप? अगं पण नंबर काय हे पांडुरंग? आता आपण नंबर घ्यायचे का? नको. बायको संशय घेईल का? रेश्माने हसत विचारले. हो म्हणजे नाही म्हणजे? तिला कशाला सांगायचे? ते हे बरोबर आहे म्हणा, तिला कशाला सांगायचे? हो ना? असे म्हणत रेश्मा हसत सुटली. दोघेही दिवसभर निवांतपणे एका वटवृक्षाखाली गप्पा मारत बसले. रात्रीचे 8 वाजत होते. चंद्राचा शीतल प्रकाश आणि गारवा वेगळे संकेत देत असताना शिपाई तिथे येऊन म्हणाला, दोघांनाही न्यायला आले आहेत, बोलावले आहे. दोघे एकामागोमाग एक कार्यालयात पोचले. एकानंतर एक दोघांच्याही सुटकेची कार्यवाही पूर्ण केली. दोन्ही कुटुंब बाहेर पडत असताना रेश्मा म्हणाली, पांडुरंगा, ओळख करून देते. हा माझा मुलगा आणि ही सून. तू करून देतोस ना ओळख तुझ्या बायकोची? हो हो, ही माझी पत्नी आणि ही सून. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. तशी रेश्मा म्हणाली, पांडुरंग, पुन्हा भेटू आपल्या घरी, म्हाताऱ्यांच्या माहेरात घरी. दोघांच्याही कार निघाल्या. कार थोडी पुढे जाताच रेश्माबाईची सून म्हणाली, आई, तुमच्या मित्राची पत्नी जिवंत आहे. नाहीतर काय, त्याच्याशी माझे लग्न लावून दिले असते, रेश्मा म्हणाली आणि हास्याची कारंजी फुलली. दुसरीकडे प्रियांका कार चालवत असताना पांडुरंगराव एकदम शांत होते. चेहरा रागाने लालबुंद झाला होता. कुणी काही बोलत नव्हते. तितक्यात पांडुरंगराव म्हणाले, प्रियांका, कार मागे घेता येईल का ग? का हो बाबा, काही विसरलात का? हो ना, गडबडीत रेश्माचा नंबर घ्यायचा विसरला ग. पांडुरंगराव यांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधी त्यांची पत्नी कडागली. काही नको नंबर बिंबर, दिवसभर केला तेवढा नंबरीपणा बस झाला. ते ऐकताना पांडुरंगाचे गडगडाटी हास्य ऐकून प्रियांका मंद मंद हसत असताना राधाबाई पण जोरजोरात हसायला लागल्या आणि ताण निवळला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.